धाराशिव जिल्ह्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात दिसतोय। धाराशिव जिल्ह्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा जिथे उभारण्यात आलेला आहे तिथे आता लोकांचा मोठा उत्साह दिसतोय आणि लोक मोठ्या मनोभावे अण्णाभाऊंना अभिवादन करताना दिसत आहेत। माझ्यासोबत काही इथले नेते आहेत। काय सांगाल आज अण्णाभाऊंची जयंती साजरी करताय? आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती। सर्वप्रथम मी धाराशिव जिल्हावासियांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। अण्णाभाऊ साठेंनी त्यांचा विचार चा संदेशाचा मेन मुद्दा हा समतेचा होता। सामाजिक न्याय, शिक्षण व श्रमिकाला न्याय या विचारावरच आज आपला महाराष्ट्र चालू आहे। अक्षरशः पोवाडा, लोकनाट्य, कथा, कादंबरी याच्यावर यांनी महाराष्ट्राला उद्बोधन केलं। त्यांची फकीरा ही कादंबरी 27 देशात प्रसारित झाली आणि त्यांचे विचार हे सांगण्यासारखे आहेत। आजच्या काळात सुद्धा आज बघितलं तर त्यांनी सांगितलं होतं की पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नसून श्रमिकाच्या आणि कामगाराच्या तळहातावर जमलेली आहे। असे थोर साहित्यिक यांच्या जयंतीच्या परत एकदा सर्वांना शुभेच्छा। अण्णाभाऊंची जयंती संपूर्ण महाराष्ट्र मोठ्या उत्साहात साजरी करतोय। आपल्या जिल्ह्यात देखील आता मोठ्या उत्साहात साजरा करताय तुम्ही जयंती। काय कार्यक्रम होते आज? काय कार्यक्रम घेऊन जयंती साजरी केली? आज सर्वप्रथम शहरामध्ये ज्या वस्तीमध्ये मागासवर्गीय वस्ती आहेत किंवा शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी मागासवर्गीय वस्ती असतो किंवा उपंच वस्ती असतो, अशा बऱ्याच ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात येत आहे। तसेच आपण ज्या ठिकाणी आता उभा आहोत ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, ह्या चौकामध्ये सर्व जाती धर्माचे सर्व पक्षाचे सन्माननीय येतात, त्यांना अण्णाभाऊंना अभिवादन करतात। तर शासकीय रुग्णालय असेल, शासकीय रुग्णालयामध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम असेल, वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल, गरजूंना शालेय साहित्याचं वाटप असेल, महिलांना साड्याचं वाटप असेल, सायंकाळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची प्रतिमेची धाराशिव शहरातून बरेच ठिकाणून पारंपरिक वाद्यामध्ये मिरवणूक मोठ्या प्रमाणात जल्लोषात साजरी होत आहे। मोठ्या प्रमाणात आता मिरवणूक असं निघणार आहे संध्याकाळी, काय नियोजन असणार आहे? कसं धाराशिव असं अण्णाभाऊंना अभिवादन करणार आहे? अभिवादन होणार आहे। अख्ख्या शहरातून 20 ते 21 मिरवणूक निघणार आहेत। काय सगळ्याच जयंतीमध्ये काय वाद्य लागलेलं आहे। काय वाद्यामध्ये कुठलाही धिंगाणा वगैरे होणार नाही। शांती पद्धतीने सगळे कार्यक्रम होणार आहेत। अण्णाभाऊ एवढंच आम्हाला अभिवादन आहे। महिला पण आहेत। काय अभिवादन करताय तुम्ही आज? अण्णाभाऊंची मोठी जयंतीचा मोठा उत्सव आहे। बोला की अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्त सर्वांना शुभेच्छा। अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्त मिरवणूक निघाली जाते। विशेष म्हणजे दवाखान्यामध्ये पेशंट वगैरेंना फळ वाटप करण्यात येते, महिलांना साड्या वाटप करण्यात येते। विशेष म्हणजे आज गोरगरिबाला कुष्ठधाम येथे पण फळ रुग्णालयाला भेटी देऊन फळ वाटप करण्यात येते। अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्त म्हणजे सर्वत्र साजरी होती अण्णाभाऊ साठे जयंती। विशेष म्हणजे जेणेकरून अण्णाभाऊंनी डप्पाच्या याच्यावर महाराष्ट्र गाजवला, तुम्ही तसाच फेटा बांधलाय, काय उत्साह आहे महिलांमध्ये? मला असा एवढा आनंद होतोय की वर्षाचं 1 तारीख आली ना तर आम्ही 8 दिवस अगोदर एवढं ह्याच्यात राहतो की आपला कोणता सण साजरी करतो, पण ह्या सणाला आम्हाला लय छान वाटतंय। आणि अण्णाभाऊ साठेच्या जयंती दिवशी आमचे येडाळे सर, आमच्या कोमलताई, नंतर राणादादा हे सगळ्याचे सहकार्य असतात। आम्ही ह्या दिवशी सगळ्यांना विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पुस्तकं आणि साड्या वाटपचं हे करता उत्सव। तर अण्णाभाऊंची जयंती म्हणजे आमच्यासाठी मोठा सण असल्याची भावना देखील या अण्णाभाऊंच्या कार्यकर्त्याकडून व्यक्त केली जात आहे। कॅमेरामन अविनाश नवगिरे समी काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।